अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना आजचा दिवस सर्व स्वामी भक्तांसाठी सुखमय जावो आणि स्वामी भक्ताची प्रत्येक चांगली इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी आज मी प्रार्थना करते आणि या व्हिडिओला सुरुवात करते. आजचा हा व्हिडिओ प्रत्येक त्या कमेंट करणाऱ्या माझ्या बहिणींसाठी आहे, ज्यांनी मला कमेंट करून विचारलं आहे की ताई, आमचे पैसे अडकलेले आहेत, आम्ही ज्यांना उसने दिले होते ते परत आमचे पैसे देत नाही आहे, तर त्यासाठी काही सेवा सांगा. आता आजचा हा व्हिडिओ अत्यंत प्रभावशाली आहे. मी जे हे 2 उपाय तुम्हाला सांगणार आहे ते तुमची समस्या नक्की दूर करतील. तर स्वतःच्या हक्काचे अडकलेले पैसे परत मिळत नाही आहेत, कितीही फोन करा, कितीही मागा आणि त्यांच्या कितीही मागे जरी लागलं, समोरची व्यक्ती फक्त उद्या देतो, परवा देतो असे सांगते आणि पैसा आपल्यासाठी आहे, पण आपण पैशांसाठी नाही. हे जरी खरं असलं तरी आपल्या कष्टाचा पैसा अडकला आहे की मनाला खूप त्रास होतो. हा अनुभव अनेकांना आलेला आहे. माझे स्वतःचे 5-10 रुपये हरवले, 500 रुपये त्या दिवशी हरवले होते, तरी मनाला इतकी चुटपूट लागून जाते. आता अडकलेले असतील किंवा तुमचे पैसे कुठे गुंतलेले असतील किंवा तुमचं काम कुठे पूर्ण होत नाही की ज्यातून तुम्हाला पैशांचा मोबदला मिळणार आहे, तर आज मी तुम्हाला असे 2 प्रभावी उपाय सांगणार आहेत की हे उपाय तुम्ही श्रद्धेने आणि विश्वासाने 15 ते 20 दिवस जरी केले तरी तुमचे अडकलेले पैसे मिळण्यासाठी मार्ग खुला होऊ शकतो. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की सेवा करताना मनामध्ये कुठलीही शंका नसावी. पूर्णपणे श्रद्धेने, विश्वासाने आणि निष्ठा ठेवून जर तुम्ही सेवा केली तर तुम्हाला या सेवेचं फळ नक्की प्राप्त होईल. स्वामी भक्तांनो, कालभैरव हे महाराज हे भगवान शंकराचे रौद्र स्वरूप मानले जाते. कालभैरवाची उपासना केल्याने जीवनातील नकारात्मक शक्ती, चुकीचे विचार आणि अडथळे दूर होतात असे मानले जाते. तर थोडाही वेळ न दवडता आपण उपाय काय आहे त्यावरती विचार विनिमय करणार आहोत. तर सर्वात प्रथम पहिला उपाय म्हणजे तुम्हाला जवळच्या कालभैरवनाथांच्या मंदिरात जायचं आहे. तिथे तुम्हाला कालभैरवनाथांना हार, नारळ आणि खडीसाखर देऊन त्यांचा मान सन्मान करायचा आहे. आता कालभैरव महाराजांच्या चरणी अर्पण करायचं आहे, तुम्हाला त्यांचा मान सन्मान करायचा आहे आणि ही संपूर्ण जी श्रद्धा आहे, हा उपाय आहे, तुम्हाला मनोभावे करायचा आहे. आता तिथे जाऊन तुम्हाला संकल्प करायचा आहे की हे कालभैरव महाराजा, माझे अडकलेले पैसे, आता त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे तुम्हाला ज्याच्याकडे तुमचे पैसे अडकलेले आहेत. अशा व्यक्तीचं नाव घेऊन तुम्हाला कालभैरवनाथांना असा संकल्प करायचा आहे की या व्यक्तीला माझे पैसे परत आणून देण्यासाठी त्याला सद्बुद्धी दे किंवा माझे अडकलेले पैसे मिळू दे. यानंतर तुम्हाला मंदिरातून पुन्हा घरी यायचं आहे. आता घरी आल्यावरती तुम्हाला रुद्राक्ष माळेने जप करायचा आहे. आता रुद्राक्ष माळ घेऊन तुम्हाला तुळशीची माळ या क्रियेमध्ये किंवा या उपायामध्ये चालणार नाही. तुमच्याकडे रुद्राक्ष माळ असेल तरच तुम्ही हा उपाय करा. रुद्राक्ष माळ घेऊन तुम्हाला ओम श्री कालभैरवाय नमः, ओम श्री कालभैरवाय नमः असा 108 नाम जप करायचा आहे आणि 11 वेळा कालभैरव अष्टकाचे पठण करायचं आहे. आता कालभैरव अष्टकामध्ये एकूण 9 ओव्या आहेत, तर 8 ओव्या तुम्हाला 10 जे सुरुवातीचे पाठ आहेत त्यामध्ये म्हणायचे आहे आणि 9वी ओवी ही 11व्या पाठाला म्हणायची आहे. तुमच्या लक्षात येते का? मी पुन्हा एकदा सांगते. कालभैरव अष्टकाचे जे 11 वेळा तुम्ही कालभैरव अष्टकाचं पठण करणार आहात, तर 10 वेळेला तुम्हाला फक्त 8 ओव्या म्हणायच्या आहेत आणि 9वी जी ओवी आहे, कालभैरव अष्टकम संपूर्ण असं त्या शेवट ओवीमध्ये आहे, तर ती ओवी तुम्हाला फक्त 11व्या वेळाचं जे तुम्ही कालभैरव अष्टकाचं पठण करणार आहात त्यावेळेला समाप्तीला करायचं आहे. आता हे उपाय जे आहेत ते तुम्हाला सलग 15 ते 20 दिवस करा मैत्रिणींनो. तुम्हाला याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तर आता दुसरा उपाय जो आहे तो भटूक भैरवांचं मंदिर प्रत्येक गावामध्ये असतंच. तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही तुमच्या आजोबांना, तुमच्या आईवडिलांना विचारू शकता की तुमच्या गावामध्ये भटूक भैरवांचं मंदिर कुठे आहे. तर तुम्हाला एक कणकेचा दिवा घ्यायचा आहे. त्या दिव्यामध्ये 2 वाती घ्यायच्या आहे
दिव्यामध्ये तिळाचं तेल टाकायचं आहे आणि सोबत पिवळी मोहरी तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे. आता पुन्हा एकदा सांगते आहे की तुम्हाला कणकेचा दिवा घ्यायचा आहे, कणकेचा दिवा बनवायचा आहे. या दिव्यामध्ये तुम्हाला 2 वाती घ्यायच्या आहे, तिळाचे तेल घ्यायचे आहे आणि सोबत पिवळ्या मोहरी टाकायच्या आहेत. आता हे जे दिवा आहे तुम्हाला भटूक भैरवांच्या मंदिरात जाऊन लावायचा आहे आणि तुम्हाला ही जी सेवा मी सांगणार आहे ती तुम्ही घरीही करू शकता किंवा मंदिरातही करू शकता. आता सर्वात प्रथम मी हा वरचा जो दिव्याचा जो उपाय आहे तो मी तुम्हाला पूर्ण करते एकदा. आता हा जो कणकेचा दिवा आहे तो तुम्ही पेटवायचा आहे मंदिरात जाऊन आणि तिथे भटूक भैरव महाराजांना तुम्हाला विनंती करायची आहे की हे महाराजा, माझे पैसे जिथे अडकलेले आहे किंवा ज्या व्यक्तीकडे अडकलेले आहे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे. त्या व्यक्तीला सद्बुद्धी दे की जेणेकरून तो माझे पैसे परत करेल किंवा एखाद्या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या साईटमध्ये कुठेही तुमचा पैसा ज्या ज्या ठिकाणी अडकलेला असेल ते नाव घेऊन तुम्हाला ओम शोम शोम भैरवाय नमः, ओम शोम शोम भैरवाय नमः असा 108 वेळा नामजप करायचा आहे. हा नामजप तुम्ही घरी करू शकता किंवा मंदिरातही करू शकता. तुम्हाला असा जी विनंती आहे ती महाराजांना करायची आहे आणि मंदिरातून घरी यायचं आहे. घरी आल्यावरती तुम्हाला हा मंत्र ओम शोम शोम भैरवाय नमः, ओम शोम शोम भैरवाय नमः हा 108 नामजप करायचा आहे. हा नामजप करत असताना तुमचे अडकलेले पैसे परत मिळण्याची सकारात्मक भावना तुम्हाला तुमच्या मनामध्ये आणायची आहे. आणि मैत्रिणींनो, माझा स्वतःचा अनुभव आहे. तुम्ही हा जे उपाय आहेत हे दोन्ही उपाय 15 ते 20 दिवस नक्की करून बघा. तुम्हाला यामध्ये फरक नक्की जाणवेल. तुमचे पैसे मिळण्याचा मार्ग हळूहळू मोकळा होईल. आणि या दोन्ही उपायांपैकी दोन्हीही केले तर सर्वोत्तम आहे. यापैकी तुम्हाला जमला तर एक उपाय तुम्ही नक्की करा. तुम्हाला तुमचे अडकलेले हक्काचे पैसे मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि तिथे पुन्हा मला एक सांगायचं राहिलं की कालभैरव अष्टक मंदिरामध्ये जाताना किंवा भटूक भैरवांच्या मंदिरामध्ये जाताना तुमचं जे विनंती आहे ती म्हणताना तुम्हाला अशी करायची आहे की हे भगवंता, मी स्वामी महाराजांचा सेवेकरी असून मला स्वामी केंद्रातून ही सेवा मिळाली आहे. आता ही सेवा तुम्ही माझ्याकडून निर्विघ्नपणे पार करून घ्या आणि माझे अडकलेले पैसे मिळण्यासाठी मला मदत करा. तसेच माझे जे जे काम रखडलेले आहे किंवा माझ्या धनसंपत्तीमध्ये जे जे अडथळे येत आहे ते तुम्ही दूर करावे अशी विनंती करून तुम्हाला मनोभावे कालभैरव अष्टक महाराजांची कालभैरव अष्टक किंवा कालभैरव महाराजांची जी सेवा सांगितली आहे ती किंवा भटूक भैरव महाराजांची जी सेवा सांगितली आहे ती तुम्हाला निर्विघ्नपणे पार करायची आहे. महिलांनी यासाठी कोणताही आपण म्हणतो नियम अटी काही नाही आहे. तुम्हाला जर नियम अटी पाळायच्या असतील तर तुम्ही तुमची जी काही मासिक धर्म आहे तो झाल्यावरती ही सेवा सुरू करा की जेणेकरून तुम्हाला या सेवेमध्ये खंड पडणार नाही. आणि तुम्हाला जर यामध्ये नियम पाळायचाच असेल तर तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करू शकता. आता हे मंत्र जप किंवा ही सेवा करताना तुम्हाला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला मनामध्ये कुठलीही शंका आणायची नाही आहे आणि संपूर्ण मनोभावे आणि मनामध्ये कोणतीही शंका न ठेवता ही सेवा तुम्हाला करायची आहे. मैत्रिणींनो, हा उपाय श्रद्धा आणि विश्वासाने केला तर मनातले सकारात्मक ऊर्जा मिळते आणि अडकलेल्या कामांना गती मिळण्यास नक्की मदत होते. हीच छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. कारण बऱ्याच मैत्रिणींनी बऱ्याच जणांनी मला व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगितले होते की ताई, आमचे पैसे ह्या ठिकाणी अडकलेले आहे आणि ते मिळण्यासाठी तुम्ही काहीतरी सेवा सांगा. तर फुल न फुलाची पाकळी, माझ्याकडनं जे होईल ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. आता तुमच्या अडकलेल्या कामांना नक्की गती मिळाल्याशिवाय राहणार नाही. या 2 उपायांपैकी एक उपाय करा. तुम्हाला जर शक्य झालं तर दोन्ही उपाय तुम्ही करू शकता. व्हिडिओ जर थोडा जरी महत्त्वपूर्ण वाटला असेल, आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सेवा करा आणि सेवेकरी व्हा. धन्यवाद.
भैरव महाराजांची कृपा तुम्हा सर्वांवरती निरंतर राहो, तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण हो आणि तुमचे अडकलेले पैसे, अडकलेली संपत्ती जिथे कुठे असेल ती तुम्हाला मिळो, हीच स्वामीचरणी प्रार्थना करते. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सेवा करा आणि सेवेकरी व्हा. धन्यवाद.